आजच्या या सकल मातंग समाजाच्या निर्धार मेळाव्याच्या अनुषंगाने या ठिकाणी या विचार मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय या विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय किशोरप्पाजी पाटील साहेब, या ठिकाणी अनेक मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रातील राजकीय आणि सामाजिक चळवळीतील मोठे लोक या विचार मंचावर उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचे आयोजक आणि ज्यांनी अतिशय छान अशा पद्धतीचा हा कार्यक्रम सोहळा संपन्न केला असे सर्व सुनीलजी पाचुंदे आणि त्यांच्या सोबतची सर्व टीम आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व समाज बांधव, माता भगिनी, आजचा हा मेळावा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय आणि या मेळाव्याच्या अनुषंगानं सामाजिक चळवळीमध्ये आपल्या सगळ्यांना येणाऱ्या कालखंडामध्ये कोणती भूमिका घ्यायची या अनुषंगानं चर्चा होणार. यामध्ये अनेक मान्यवरांनी आपापल्या पद्धतीनं सामाजिक जीवनामध्ये त्यांना आलेले अनुभव आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त केले. मी या प्रसंगाने आपल्या सगळ्यांशी बोलू इच्छितो की मी काही दिवसापूर्वी, मला वाटतं 1 वर्ष झालं मी या ठिकाणी आलो होतो आणि आज मी दुसऱ्यांदा या शहरामध्ये येतोय. सामाजिक चळवळीमध्ये वेगवेगळ्या महापुरुषांची वेगवेगळी भूमिका आहे. या राष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी, या राष्ट्रातील तळागाळातील उपेक्षित वर्गाला न्याय देण्यासाठी या देशामध्ये असंख्य अशा लोकांनी काम केलेलं आहे आणि ही भूमी, महाराष्ट्राची भूमी, अत्यंत क्रांतिकारी भूमी आहे आणि या भूमीमध्ये आपण जन्मलेले सगळे लोक आहोत. आजच्या घडीला आपण सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचे वारसदार म्हणून आपण या क्रांतिकारी चळवळीमध्ये सातत्यानं काम करत असतो. मी ज्यावेळेला या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, वेगवेगळ्या ठिकाणचा वेगवेगळा अनुभव मला या निमित्तानं मिळत असतो, त्यावेळेला असंख्य समाजाच्या अडचणी मला या निमित्तानं दिसून येतात. पण आजच्या या 21व्या शतकामध्ये समाजाची बौद्धिक प्रगती आणि समाजाची आर्थिक प्रगती अशा 2 विषयाच्या अनुषंगानं मी या प्रसंगाने या ठिकाणी बोलतो. आपण अण्णाभाऊ साठेंची, बाबासाहेबांची, लहुजी साळवींची लेकरं आहे. या देशामध्ये, या देशाला समृद्ध बनवण्यासाठी आणि या देशाला घडवण्यासाठी आपल्या महापुरुषांनी सुद्धा या मातीमध्ये रक्त सांडलेलं आहे आणि यांच्या रक्त सांडण्यामुळं हा देश घडलेला आहे. हा देश आज जो उभा आहे तो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कष्टावर आणि मेहनतीवर उभा आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे, मगाच्या वक्त्यांनी सांगितलं की अण्णाभाऊ साठेंनी या देशातलं एकूण चित्र जे तळागाळातल्या शोषित वर्गाचं, उपेक्षित वर्गाचं जे बघितलं होतं, ज्या ज्या लोकांना अण्णाभाऊ साठे भेटले, ज्या ज्या लोकांना त्यांनी पाहिलं, ज्या ज्या लोकांचा लढा, ज्या ज्या लोकांचं जीवन जगण्याची पद्धत अण्णाभाऊंना योग्य वाटली, अशा सगळ्या लोकांना अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं करत असताना अण्णाभाऊ साठेंची भूमिका अशी होती की जे जे मी बघितलंय, जे जे अनुभवलंय, जे जे पाहिलंय तेच या जगासमोर मांडण्याचा मी निश्चित प्रयत्न करणार आहे. मला खोटं आणि काल्पनिक लिहिण्याचा अजिबात छंद नाहीये आणि म्हणून मी काल्पनिक असं काही लिहिणार नाही. तर ही सगळी ती माणसं आहेत जी स्वतः घाम गाळतात, स्वतः कष्ट करतात, वेळ पडल्यास रक्त सांडतात आणि जगाला जगवतात. ही सगळी माणसं अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडलेली आहे आणि म्हणून अण्णाभाऊ सांगतात की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर पडलेली नसून श्रमिकांच्या, कष्टकऱ्यांच्या तळहातावर. हा जो काही सिद्धांत अण्णाभाऊ साठेंनी, विज्ञानवादी सिद्धांत जो आपल्याला दिलेला आहे, तो सिद्धांत घेऊन आजच्या घडीला आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. आप्पांच्या बाबतीमध्ये, आमदार साहेबांच्या बाबतीमध्ये जो काही प्रसंग मी सकाळपासून ऐकला, मला अनेक आमच्या सहकारी बांधवांनी, मित्रांनी मला सांगितलं की आप्पांचं काम या ठिकाणी चांगलं आहे आणि आप्पांच्या सोबत आपण राहिलं पाहिजे. मी या निमित्तानं सांगेन की आपण सगळ्यांनी आप्पांना साथ दिली पाहिजे आणि पुन्हा एकदा आप्पांना विधानसभेत पाठवलं पाहिजे. कारण मी जो काही अण्णाभाऊंचा प्रसंग सांगत होतो, ज्या वेळेला हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेला
अण्णाभाऊ साठेंना हा प्रश्न पडला होता की नेमकं हे स्वातंत्र्य कुणाचं स्वातंत्र्य आहे, या स्वातंत्र्यातून नेमका कुणाचा फायदा होणार आहे. आणि म्हणून ती गोष्ट अण्णाभाऊंच्या लक्षात आली आणि अण्णाभाऊंनी सांगितलं की हे स्वातंत्र्य आमचं अजिबात नाही, हे स्वातंत्र्य इथल्या उद्योगपत्यांचं, व्यावसायिकांचं, भांडवलदारांचं स्वातंत्र्य आहे आणि हे आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट 1947 ला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जातात आणि अण्णाभाऊ काय म्हणतात, मुंबईच्या आझाद मैदानामध्ये भर पावसामध्ये हजारो लोकांना घेऊन अण्णाभाऊ मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जातात आणि अण्णाभाऊ त्या ठिकाणी ठणकावून सांगतात, इस देश के इनकलाब बेहिसाब बेलगाम थे, इस देश में हम दलित गुलामों के भी गुलाम थे, उस आजादी के पथ पर हम भी तो दिलो जान से थे, गोरे अंग्रेज चले गए, काळे अंग्रेज अभी बाकी है, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी. म्हणजे अण्णाभाऊंनी पुन्हा एकदा आझादीचं आंदोलन म्हणजे गरिबाच्या पोटा पाण्याचं आंदोलन उभा केलेलं आहे आणि ते आंदोलन अजूनपर्यंत सुरू होतं. मला आनंद वाटतोय की गेल्या अनेक गव्हर्नमेंटमध्ये ज्या आपल्या सगळ्यांच्या मागण्या मान्य होण्याच्या अनुषंगानं आपण सामाजिक चळवळीमध्ये अनेक आंदोलनं केली, उपोषणं केले, अनेक मोर्चे आपण या निमित्तानं केले, पण कुणालाही आपल्या समाजाचं दुःख मात्र दिसलं नाही. पण मी या गव्हर्नमेंटचं म्हणजे विशेष मी धन्यवाद देईन की अण्णाभाऊ साठेंच्या नावाने संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभा करण्याचं धाडस माननीय एकनाथभाई शिंदे साहेबांनी घेतलं. मला कमाल वाटली, म्हणजे मला असं वाटत होतं की हे शक्य होणार नाही, पण त्यांनी हे धाडस दाखवलं. अण्णाभाऊ साठेंच्या जन्मगावामध्ये 25 कोटी रुपयाचा निधी त्यांनी दिलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे पुण्याच्या लहुजी साळवेंचं स्मारक सुद्धा उभं राहिले, त्याचं उद्घाटन झाले. रशियामध्ये माननीय फडणवीसांनी राहुलजी नार्वेकर विधानसभा अध्यक्षांना घेऊन रशियात अण्णाभाऊ साठेंचा पुतळा त्या मॉस्कोमध्ये उभा केलेला आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे आणि या अनुषंगानं आपण सगळ्यांनी मिळून या गव्हर्नमेंटच्या सोबत राहिलं पाहिजे. ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी. का जबाबदारी की ज्यांनी आमच्यासाठी केलं, ज्यांनी आम्हाला पाहिलं, ज्यांनी आम्हाला ताकद दिली, ज्यांनी आमच्या मनगटामध्ये बळ देण्याचं काम केलं, त्यांच्या सोबत आम्ही येणाऱ्या काळामध्ये राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि ती पण जाहीरपणे घेतली पाहिजे, उघडपणे घेतली पाहिजे. आणि भारतीय देशाच्या या संविधानानं दिलेला जो लोकशाहीतून मिळालेला मताचा अधिकार आहे याचं योग्य मूल्यमापन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि जो आमच्याकडे आम्हाला देतोय त्यालाच आम्ही आमचं मत दिलं पाहिजे, अशी माझी ठाम भूमिका. म्हणजे मी सुद्धा या गव्हर्नमेंटकडे पाहण्याचा माझा वेगळा दृष्टिकोन होता. वास्तवामध्ये मी मागच्या काही कालखंडामध्ये या गव्हर्नमेंटच्या विरोधात होतो आणि ज्यांना आम्ही या देशामध्ये मानवतेचे आणि समतेचे पुरस्कर्ते म्हणत होतो ते मात्र आता आम्हाला जातीवादी चेहरे त्यांच्या समोर येताना दिसतो. त्यांच्याकडून आम्हाला एक प्रचंड मोठी फसवणूक होताना दिसत होती आणि म्हणून मला हे सगळं लक्षात आलं आणि आपण आजच्या घडीला भूमिका घेतली पाहिजे आणि या मतदारसंघातून पुन्हा एकदा प्रचंड ताकदीनं सन्माननीय आमदार साहेब आप्पाजी निवडून गेले पाहिजे असं तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती असेल. आप्पासाहेबांनी ज्या पद्धतीची प्रेम भावना समाजाबद्दल दाखवली ती फक्त निवडणुकीच्या कालखंडापुरती नसावी अशी माझी विनंती आहे. तर आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी समाजाच्या मागण्या ज्या या मतदारसंघामध्ये आहेत त्या अनुषंगाने आप्पासाहेब आपण प्रयत्न केला पाहिजे. जे स्मारक या निमित्तानं अण्णाभाऊंचं मोठं या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून ती सगळी तरुण मुलं शिकताना आणि उभी राहताना आम्हाला सगळ्यांना दिसली पाहिजे. इतर ज्या ज्या अडचणी समाजाच्या अनुषंगाने उभ्या राहतील त्या त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी उभं राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही. मला उद्याच्या कोल्हापूरच्या कार्यक्रमाला पुढे जायचं आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ न घेता मी आपल्या सगळ्यांचं आयोजक मंडळींचं या ठिकाणच्या विचारपीठावरच्या सर्व मान्यवरांचं मी सगळ्यांची नावं मला शक्यतो म्हणजे माहीत नाही, ताईंचं विशेष आमच्या ताई या ठिकाणी आहेत, सगळ्यांचं आणि आपण सगळ्यांनी जमलेल्या इथं माझा ज्यांनी ज्यांनी सन्मान केला त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि मी या ठिकाणी माझी रजा घेतो. धन्यवाद. जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय भीम, जय भारत.